गुड मॉर्निंग स्टुडंट ऑल ऑफ यू. या प्रकरणातील पाचवी संकल्पना कन्सेप्ट जी आहे ती म्हणजे कौशल्य आधारित शिक्षण. ती आज आपण पाहणार आहोत. मागच्या तासिकेत ज्ञानरचनावाद आपण पाहिला होता. आज आपल्याला 8.5 कौशल्य आधारित शिक्षण ही संकल्पना पाहिजे आहे. आता कौशल्य आधारित शिक्षण म्हणजे काय, तर स्किल ओरिएंटेड एज्युकेशन. त्याला काय म्हणायचं इंग्रजीमध्ये? स्किल ओरिएंटेड शिक्षण. त्याला कौशल्य आधारित शिक्षण ही म्हणतात मराठीत. म्हणजे असं शिक्षण की जे शिक्षण घेतल्यानंतर आपल्या हाताला काम मिळेल, आपल्या हाताला रोजगार मिळेल आणि आपल्याला जीवन जगताना जीवनातील आनंददायी क्षण घालण्यासाठी कौशल्य आधारित शिक्षण गरजेचं आहे. कारण हाताला जेव्हा काम मिळतं, जेव्हा आपल्याला रोजगार मिळतो, तेव्हा आपल्याला त्या रोजगारातून, त्या कामातून पैसा मिळतो. आणि जर आपल्या जीवनामध्ये जर पैसा मुबलक असेल तर आपण जीवन देखील सुखी, समृद्धी आणि समाधानाने घालू शकतो. म्हणून शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणं अपेक्षित असतं. विद्यार्थ्यांचा बौद्धिक, भावनिक, क्रियात्मक विकास शिक्षणातून घडवून आणला जातो. व्यावसायिक शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी शालेय शिक्षणापासूनच कौशल्य आधारित शिक्षण हा नवप्रवाह उदयास आलेला आहे. व्यावसायिक शिक्षण, जे शिक्षण घेतल्यामुळे हाताला काम मिळतं, ज्या शिक्षणामध्ये स्किलला प्राधान्य आहे, स्किलला महत्त्व आहे, असं शिक्षण म्हणजे व्यावसायिक शिक्षण. जे शिक्षण घेतल्यामुळे व्यवसाय करायला आपल्याला चालना मिळते, मदत होते, असं शिक्षण म्हणजे व्यावसायिक शिक्षण. यालाच कौशल्य आधारित शिक्षण हे नाव देण्यात आलेलं आहे. पूर्वी याला व्यावसायिक शिक्षण या नावाने ओळखलं जात होतं. आता त्याला स्किल एज्युकेशन किंवा कौशल्य आधारित शिक्षण असं म्हणून ओळखलं जातं. आता या कौशल्य आधारित शिक्षणाची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर वर एक चित्र आपल्याला दिलेलं आहे. ते चित्र पाहिल्यानंतर कौशल्य आधारित शिक्षणामध्ये कुठल्या कुठल्या शिक्षणाचा समावेश होतो हे आपल्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात येणार आहे. यामध्ये बघा आता विविध व्यावसायिक शिक्षण. त्यामध्ये हे जे चित्र आहे हे चित्र आपल्याला दाखवतं की कुठला तरी कार्यक्रमाचं मॅनेजमेंट, व्यवस्थापन करणारी ही विद्यार्थी दिसते. आज MBA केलेले मुलं हे आपल्याला अशा पद्धतीनं एखादा कार्यक्रम जेव्हा त्यांनी अरेंज केलेला असतो, तो कार्यक्रम यशस्वी होतो. त्या कार्यक्रमामध्ये जी काही व्यवस्था असते, सर्व काही जिथल्या तिथं अप टू डेट आपल्याला पाहायला मिळतं. ही स्किल त्यांनी अवगत केलेली असते. दुसरं चित्र दिलेलं आहे मार्गदर्शक. आता आपण जेव्हा ट्रिपला जातो तेव्हा देखील आपल्याला गाईडची गरज असते. गाईड म्हणजे मार्गदर्शन करणार. तसं आपण सहलीला गेलो, जेव्हा आपण सहलीला गेल्यानंतर गाईड घेतो आणि त्या गाईडच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणाची माहिती घेत असतो. तसं आज प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला गाईडची गरज असते, गायडन्सची गरज असते. आणि हे गायडन्स देणारे जे गाईड्स असतात ते देखील ट्रेनिंग घेऊन
त्या ठिकाणी गाईड म्हणून मार्गदर्शन करतात. कारण त्यांच्यामध्ये जी स्किल असते, बोलण्याचे लकब असते, बोलण्याचं कौशल्य त्यांनी संपादन केलेलं असतं. तिसरं चित्र दिलेलं आहे हॉटेल मॅनेजमेंटचं. हा कुक दिसतोय आणि हा मॅनेजर दिसतो हॉटेलमधला, जो किंवा आपण हॉटेलला गेल्यानंतर पाहतो ऑर्डर घेत होतो आणि तो ऑर्डर इकडं कुकला सांगतो, कुक ऑर्डर स्वीकारतो. दिलेली ऑर्डर तयार करून देण्याचं काम कुकचं असतं आणि मग हा मॅनेजर वेटरच्या माध्यमातून हे ऑर्डर ग्राहकापर्यंत देत असतो. ही देखील एक स्किल आहे, कौशल्य आहे आणि या शिक्षणाला आता महत्त्व आलेलं आहे. या ठिकाणी एक वैमानिक दिसतं, ज्याला आपण पायलट म्हणू, विमान चालवणारा. ही देखील ट्रेनिंग आहे, स्किल आहे आणि आज ही स्किल ज्याला प्राप्त झाली तो वैमानिक सेवा करतो, वैमानिकाची सेवा करतो. म्हणून हे देखील एक स्किल ओरिएंटेड उदाहरण आहे. या ठिकाणी संगणक दुरुस्ती करणारा एक दिसतोय आपल्या चित्रामध्ये. संगणकाचं ज्ञान त्यांनी प्राप्त केलेलं आहे आणि संगणकाचं ज्ञान प्राप्त केल्यामुळं संगणकाची दुरुस्ती तो करत आहे. ही स्किल त्यांनी अवगत केलेली आहे. आणि इथे एक मोटार मेकॅनिकल दिसतो, वाहन दुरुस्ती करणारा. हा मोटार मेकॅनिकलने देखील IT असेल, इंजिनिअरिंग असेल, असं शिक्षण घेऊन या मोटारीची दुरुस्ती करण्यासाठी जे लागणारं स्किल आहे ते स्किल प्राप्त केलेलं आहे. आणि अशा शिक्षणाला आता महत्त्व आलेलं आहे, जे की हे शिक्षण घेतल्यानंतर या राष्ट्राची बेकारी कमी होईल आणि या राष्ट्रामध्ये बेकारीचं प्रमाण कमी करण्यासाठी कौशल्य आधारित शिक्षणाची गरज आहे. आपल्या राष्ट्राची जर बेकारी कमी करायची असेल तर राष्ट्रातील अधिकाधिक मुलांनी स्किल एज्युकेशन घेणं गरजेचं आहे. म्हणून याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. राष्ट्राची बेकारी कमी करण्याचं एक महत्त्वाचं साधन हेच आहे की स्किल ओरिएंटेड एज्युकेशन, कौशल्य अधिष्ठित शिक्षण, कौशल्य आधारित शिक्षण. कौशल्य आधारित शिक्षणाची संकल्पना शिक्षणातून नोकरी, उद्योजकता वाढीस लागणे अपेक्षित असतं. पारंपरिक शिक्षणाबरोबरच विविध व्यवसायासाठी आवश्यक असणारे कौशल्य आत्मसात करणे म्हणजे कौशल्य आधारित शिक्षण होय. कौशल्य म्हणजे एखादे कार्य यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी क्षमता होय. प्रत्येक व्यवसायासाठी वेगवेगळी कौशल्य आवश्यक असतात. उदाहरणार्थ वाहन दुरुस्ती असेल किंवा पर्यटन असेल इत्यादी. मी सांगितलं तुम्हाला वर चित्र दिल्याप्रमाणे. पर्यटनाला गेलो, त्या पर्यटन स्थळाची माहिती घेण्यासाठी गाईडची गरज असते. त्या ठिकाणचा गाईड आपल्याला उपयुक्त करून घेतो आणि माहिती करून घेतो. आपण मोटारसायकल चालवतो, अचानक मोटारसायकल बंद पडते, त्यावेळेस आपल्याला ती मोटारसायकल दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिकची गरज असते. आपण त्या मेकॅनिकची मदत घेत असतो आणि तो मेकॅनिक आपली गाडी दुरुस्त करून देतो. कारण त्या मेकॅनिकनी स्किल ओरिएंटेड शिक्षण घेतलेलं आहे, त्यामुळे त्याच्या हाताला काम मिळालेलं आहे. आणि असं शिक्षण देणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. या आता इंटरनेट माझा मित्र सांगितलेला आहे, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ NSDC याची वेबसाईट दिलेली आहे https://www.nsdci
इंडिया INDI.org या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर कौशल्य आधारित अभ्यासक्रमाची आपल्याला माहिती मिळते. भारतामध्ये कोणते कोणते कौशल्य आधारित शिक्षण आहे, उपलब्ध आहे, प्राप्त होऊ शकतं, याची माहिती आपल्याला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती आता तुम्हाला मिळते, तुमचं नशीब. कारण या वयात आपण जर ही माहिती जर आपल्याला मिळत असेल, पाहत असाल, तर आपल्याला आपल्या पुढील जीवनामध्ये काय करायचे याच्या दिशा निश्चित होतात. आमच्या काळात ह्या गोष्टी नव्हत्या. बऱ्याच कुटुंबामध्ये मार्गदर्शनाच्या अभावी मुलांच्या दिशा चुकतात. आणि आपल्याला या जर गोष्टी आता उपलब्ध होत असतील तर तुम्ही ही वेबसाईट पाहिली पाहिजे. आपल्याला कोणत्या कामामध्ये इंटरेस्ट आहे, रस आहे, त्या कामाशी निगडीत कोणता कोर्स आपण केला पाहिजे याची माहिती प्राप्त करून आपण त्या पद्धतीनं कार्य केलं पाहिजे. आणि हे शिक्षण देण्यामागे हेच अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना माहिती करून देणे आणि विद्यार्थ्यांच्या हाताला काम देणं, यासाठी स्किल ओरिएंटेड ही योजना शासन राबवत आहे. आता यादी करा म्हटलेलं आहे. विविध व्यवसायांच्या नावांची यादी करून त्यापैकी तुम्हाला कोणते व्यावसायिक व्हायला आवडेल, त्यासाठी कोणकोणती कौशल्य आवश्यक आहेत हे तुम्हाला विचारले. जेव्हा तुम्ही इंटरनेट माझा मित्रवर जाऊन NSDCची वेबसाईट ओपन करून पाहाल, तेव्हा त्या वेबसाईटवर तुम्हाला सर्व कोर्सेसची माहिती मिळेल. आणि ती माहिती पाहून तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीची आवड आहे, हे तुम्ही निवडणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी हे आवश्यक आहे. म्हणून हे एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आता पुढचा मुद्दा दिलेला आहे, कौशल्य आधारित शिक्षणाची वैशिष्ट्ये. काय वैशिष्ट्य आहेत ते आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, शालेय स्तरावरील कौशल्य आधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्याची भविष्यातील व्यावसायिक शिक्षणाची तयारी होते. तसेच विशिष्ट कौशल्याची आवडही निर्माण होते. उत्पादन क्षमता व निर्मितीमधील गुणवत्ता ही कुशल मनुष्यबळावर अवलंबून असल्याने कौशल्याधारित शिक्षण महत्त्वाचे ठरते. या नवप्रवाहाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी कुशल कामगार आहे त्या ठिकाणी व्यवसायाची प्रगती होते. त्या ठिकाणी उद्योगधंद्याचं भरभराट पाहायला मिळते. एखादा उद्योग टाकायचा आणि त्यासाठी आपल्याला कुशल कामगार मिळत नसतील तर तो उद्योग यशस्वी होऊ शकत नाही, सक्सेस होऊ शकत नाही. पण त्या उद्योगासाठी लागणारे जे काही साहित्य, त्या उद्योगासाठी लागणारं मनुष्यबळ, आणि तेही कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ, ट्रेनिंग घेतलेलं मनुष्यबळ ज्यावेळेस उपलब्ध होतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या व्यवसायाची प्रगती आपल्याला पाहायला मिळते. ह्याची वैशिष्ट्ये आपल्याला पुढीलप्रमाणे पाहिजे. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, विशिष्ट व्यवसायासाठी विशिष्ट कौशल्याची गरज असते. हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येते. हे पाहिल्यानंतर, इंटरनेटवर जाऊन भेट दिल्यानंतर कुठला व्यवसाय करायचा आणि कुठल्या व्यवसायासाठी कोणती गोष्ट गरजेची आहे हे विद्यार्थ्याच्या लक्षात येतं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे, स्पर्धात्मक युगात कुशल मनुष्यबळाचा विकास करता येतो. सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे. आणि या स्पर्धात्मक युगामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल, जर यशस्वी व्हायचं असेल, तर कुशल
मनुष्यबळाचा विकास करणं गरजेचं आहे आणि या व्यावसायिक शिक्षणातून या कौशल्याधिष्ठित शिक्षणातून आपल्याला हे प्राप्त होतं. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य दिलेलं आहे, नियमित अभ्यासक्रमाबरोबरच कौशल्य आधारित शिक्षण घेतल्याने भविष्यात कोणत्या व्यवसायात करिअर करायचे हे निश्चित होते. आपल्याला आपल्या दिशा ठरवता येतात. आपल्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन झाल्यानंतर योग्य वयात, योग्य वय हे कार्यक्षम वय असतं, जर आपल्याला मार्गदर्शन झालं तर आपण यशस्वी होऊ शकतो. आपलं करिअर योग्य दिशेने आपण घडवू शकतो आणि आपल्या करिअरची दिशा निश्चित होते. यासाठी कौशल्य आधारित शिक्षण, या कौशल्य आधारित शिक्षणाचं मार्गदर्शन महत्त्वाचं ठरतं. कौशल्य आधारित शिक्षणामुळे शिक्षण पुस्तकी न राहता अनुभव आधारित आणि रोजगारासाठी अनुकूल बनते. केवळ 4 भिंतीच्या आत बसून घेतलेलं पुस्तकी शिक्षण हे प्रत्यक्ष व्यावहारिक ज्ञानामध्ये फारसं उपयोगी ठरत नाही. पण ज्या वेळेस आपण एखादं शिक्षण प्रात्यक्षिक रूपामध्ये घेतो, प्रत्यक्ष अनुभवातून घेतो, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण त्या व्यवसायात प्रगती करतो, यश संपादन करतो. एखादा BSc ॲग्री केलेला विद्यार्थी आहे आणि त्यांनी प्रॅक्टिकल वर्क जाऊन कधी केलेलं नसेल, पण एखादा शेतकरी आहे, न शिकलेला आहे, पण त्याला माहिती असते सर्व काही, त्यामुळं तो यशस्वी होतो, पण ॲग्री केलेला विद्यार्थी यशस्वी होत नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे, आपल्याला कौशल्य प्राप्त झाली पाहिजे. केवळ पुस्तकी शिक्षण न करता अनुभवातून शिक्षण घेतलं पाहिजे. आणि अनुभवातून जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा त्यात करताना काय अडचणी येतात हे आपल्याला लक्षात येतं, याची जाणीव होते आणि त्याचे मार्ग देखील सापडतात. म्हणून अनुभवाला फार महत्त्व आहे. स्वयंरोजगाराविषयी जाणीव जागृती होऊन उद्योगशीलतेचा विकास यामधून होतो. आता स्वयंरोजगाराविषयी आपल्यामध्ये जाणीव जागृती होते आणि उद्योगशीलतेचा विकास यामधून होतो. हे कौशल्य आधारित शिक्षणातून होतं आणि म्हणून हे एक त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर कौशल्य आधारित शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थी जागतिकीकरणाची आव्हाने पेलण्यास समर्थ बनतो. कारण त्यांनी प्रत्यक्ष शिक्षण घेतलेलं असतं आणि जागतिकीकरणामध्ये जी काही आव्हानं आहेत ती आव्हानं पेलण्यास तो समर्थ होतो. कारण तो स्वतः त्या ह्याच्यातून त्याचा सामना करून तो फेस त्यांनी सर्व केलेला असतं. त्यामुळं आलेल्या आव्हानाला तो घाबरत नाही, भीत नाही आणि त्यासाठी तो समर्थ बनतो. हे एक त्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. त्यानंतर या प्रकारच्या शिक्षणामुळे श्रमप्रतिष्ठा निर्माण होते. श्रमाचं त्याला महत्त्व कळतं, तो काम करायला लाजत नाही आणि त्याला श्रमाचं महत्त्व पटल्यामुळं तो श्रमप्रतिष्ठित व्यक्ती तयार होतो आणि श्रमप्रतिष्ठेचं महत्त्व त्याला निर्माण झालेलं असतं. यामुळं या प्रकारच्या शिक्षणामुळे श्रमप्रतिष्ठा निर्माण होते. हे एक त्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. कामाची त्याला लाज वाटत नाही, कामाबद्दल त्याला अभिमान वाटतो आणि तो कामासाठी प्रेरित होतो. हे एक त्याचं आपल्याला महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगता येतं. आणि शेवटचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, विविध क्षमता असणारे दिव्यांग विद्यार्थीसुद्धा अनुकूल व्यावसायिक कौशल्य आत्मसात करून स्वावलंबी बनू शकतात. उदाहरणार्थ, अंध विद्यार्थी मास मीडियाचे प्रशिक्षण घेऊन उत्तम निवेदक आणि उद्योजक होऊ शकतात. एखादा व्यक्तीने जेव्हा ट्रेनिंग घेतो तेव्हा तो व्यक्ती त्या ट्रेनिंगच्या ज्ञानावर, त्या स्किलच्या जोरावर त्या व्यवसायात यशस्वी होतो. याचं हे उत्तम उदाहरण आहे.
तुम्हाला जरी असं उदाहरण एक पाहायचं असेल तर आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या औसा रोडवरती बुधळा एक गाव लागतं. त्या बुधळा गावामध्ये अंध व्यक्ती सतरंजा विणण्याचं काम करतात. सतरंजा ह्या साड्यापासून बनवतात. हे एक आपल्या जिल्ह्यातलं जवळचं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. ते अंध असतात पण उत्तम विण कामगार आहेत ते, आणि त्याचं प्रशिक्षण त्यांना त्या ठिकाणी दिलं जातं. ते प्रशिक्षण घेऊन उत्तम उद्योजक निर्माण त्यातून झालेले आपल्याला पाहायला मिळतात. एवढं महत्त्व ट्रेनिंगच्या शिक्षणाला आहे, व्यावसायिक शिक्षणाला आहे, आणि त्यालाच आता कौशल्य अधिष्ठित शिक्षणाला आहे असं म्हणता येईल. आणि म्हणून या ठिकाणी कौशल्य अधिष्ठित शिक्षणाची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण पाहिलेले आहेत. पुढच्या तासिकेत कौशल्य आधारित शिक्षणाचे फायदे काय ते आपण पाहूया. आज आपण इथं थांबू.